आणि मग जेव्हा गजानननं काळूला खून केली तेव्हा मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता आणि 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती आणि काळूनं सूर हाती घेतला. तर सूर म्हणजे काय, तर सूरपारंबी खेळातील काठी. एक पाय थोडा उचलून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं. आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. मग काळू आणि गजानन यांची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं म्हणजेच बाद केलं. आणि आता राज्य आलं कोणावर, तर काळूवर. आणि मग गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला म्हणजे पटकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. मग काळू सूर आणून त्याच्या मागे वर झाडावर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला. गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीने घामाघूम झाली. महाराजांनी खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलावलं. मग गजाननला बाद करणं काळूला जमेना. मग दोन्ही पोरं झाडावर धावपळ करून उड्या मारून घामाघूम झाली म्हणजे कंटाळली. मग महाराजांनी शेवटी काय केला, खेळ थांबवला आणि दोघांना जवळ बोलावलं. खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळलात. खेळात हारजीत महत्त्वाची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. मग महाराज खुशीत त्यांची पाठ थोपटत म्हणाले की तुम्ही छान खेळलात आणि खेळात हारजीत महत्त्वाची नसते, म्हणजे हरणं आणि जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर खेळणं महत्त्वाचं असतं. आणि महाराज खुश होऊन मग त्यांना बक्षीस देणार होते. महाराजांनी घाटग्यांना खून केली. एका तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या. त्यांनी गजाननला जवळ बोलावले. तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. म्हणजेच महाराजांनी गजाननला तो हरला नाही म्हणून त्याला भरजरी टोपी बक्षीस दिली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, म्हणजेच राणीसाहेब काळूला म्हणाल्या की तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे. म्हणजेच राणीसाहेबांनी काळूला जरीची टोपी बक्षीस दिली. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो. महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं आणि मिठाई खाऊ घातली. तर मग महाराज म्हटले की तुमचा खेळ पाहून मला खूप आनंद झाला आणि जणू काही आम्ही खेळत आहोत असा अनुभव मला आला, असे महाराज म्हणाले. आणि त्यांनी मुलांना बसवलं आणि मिठाई खाऊ घातली. पोरं घोडागाडीतून घरी परतली. त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली. मग मुलं जेव्हा घोडागाडीतून घरी परतली तेव्हा त्यांनी कसा खेळ खेळला आणि त्यांना बक्षीस काय भेटलं, तर टोपी भेटली, जरीची टोपी आणि भरजरी टोपी. आणि ही गोष्ट मोहल्लाभर म्हणजेच अख्ख्या गल्लीमध्ये पसरली. गजाननच्या शाळेत वार्षिक समारंभ होता. महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत एवढेच काय, हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. गजाननच्या शाळेत जेव्हा वार्षिक बक्षीस समारंभ होता तेव्हा महाराज गेले होते आणि एकच मुलगा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये बक्षीस घेत होता. अभ्यासात, चित्रकला एवढंच काय आणि हस्ताक्षर स्पर्धेतही तोच मुलगा होता. 18 बक्षिसं त्या पोरानं घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर. मग महाराजांनी त्या मुलाला ओळखलं आणि तर तो कोण होता, तर राजवाड्यात खेळायला आलेला गजानन माणिक. आणि त्याला बघून त्यांना आनंद झाला आणि ते म्हटले की तुझं हस्ताक्षर म्हणजे बघू तुझं अक्षर कसं आहे. गजानननं कागद आणि शाई मिळवली. कामटीचा बोरू केला आणि कागदावर लिहिलं. तर बोरू म्हणजे काय, तर बांबूपासून तयार केलेली लेखणी. पूर्वीच्या काळी
पेन वगैरे उपलब्ध नव्हते, त्यामुळे बांबूपासून तयार केलेली लेखणी वापरत होते. आणि मग त्याने कागदावर लिहिलं की श्रीमंत सयाजीराव महाराज की जय.